गाड्याकडे बघून मला दिवस जुनं आठवलं माझं. म्हणजे आम्ही परत शाळेत जायचो ना, तसं यायचो बघा. हे बघा सगळ्याला आम्हारी गाय, ही आमची लाडकी गाय आहे. हे बघा मला तर जय वर्ष मित्रांनो, तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपल्या घरी एक सुंदर असा एक पक्षी आलाय. तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं. म्हणजे तो पक्षी मला तुम्ही सांगा का नक्की कुठला आहे. लय भारी आहे बघा, राजांसारखा दिसतोय. हे बघा इथे बसले. त्याला काय म्हणते मला तुम्ही काय नक्की सांगा. हे बघा आवाज बघायचा कसा येतोय, बघायचं आहे का कसं करते बघा. आहे का म्हणजे एवढं भाऱ्यानं मित्रांनो होते. आणि थोडं जवळ गेलं ना तर ते चावतं बघा, आपल्याला चावतं ते थोडंसं. तर आणि ती इथं आपल्या म्हणजे आपल्या दुसरंच आहे इथं, पण आपल्या इथं आलताच. हे बघा कसं करते बघा. आहे का कसं करते बघा. हे बघा ते माझ्या जवळ यायला बघते का, मला ते चावायला बघते बघा. तर असं ते सीन आहे. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला ते कसं वाटतंय. आणि मित्रांनो, आता आज बघू आपण आज काहीतरी वेगळं करू, वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करू. तर चला ना काहीतरी करू, बघू काय आठवतं नाही आधी बरात काहीतरी करू आपण आज नवीन. चला. तर मित्रांनो, मी आलतो आमच्या शेतात जरा, म्हणजे माझं जोडदार आहे म्हणजे त्यांना जरा संध्याकाळी जरा नियोजन करायचं आहे. त्यामुळे गाड्यांना जरा काम करायला लावलं थोडंसं. मी बी करतो बरं का, तुम्ही माझा नुसता व्हिडिओ काढतोय तुम्ही, पण मी पण काम करतो. बघायला हवं इथं आता सध्या खातीच काढायचं चालले या. आणि शो दिसतो ना, ह्यो बघा मोर पळतोय. त्यो भावानो त्यो आणि मी म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र आहे सोबत. म्हणजे मला वाटतं आम्ही सगळं एका ताटात जेवले आम्ही दोघं. म्हणजे एवढ्या आमची दोघांची कष्टांनी खतरनाक अशी होती बरं का. म्हणजे लहानपणापासून आम्ही सगळी सोबतच. म्हणजे मी पहिला लहान होतो ना तेव्हा मी त्याच्या घरी राहायला जायचो तिकडं ना. आमच्या घरी मी जास्त नसायचो, त्याच्या घरी असायचो. आणि म्हणजे त्याची आजी म्हणजे लय माझं म्हणजे प्रेम करायची भावानं. म्हणजे लय माझ्या याची पहिली बरं का. आणि पहिले दिवस कसं वेगळं होतं जरा. आणि आता जरा आपल्या शेतात चाललंय जरा खातेच काढायचं. आणि ही गडी बघा आहे तर थोडंसं इतकं खात. आणि मला काय गडी म्हणत जरा तू व्हिडिओ काढा, आम्हाला थोडं त्यात घे म्हणून गाड्याला मी घेतो बरं का आज. तर असा विषय जरा हाड असतो. आणि गावाकडे आलं ना लय भारी वाटतं. म्हणजे असं मनाला जरा हलकं वाटतं. शहरात काय रोज ती हायची वाहनं ही तीन, पण गावाकडचा जो पक्ष्याचा जो मंजुळ आवाज आहे ना, तो एकदा काना पडल्याशिवाय गावाची फील होत नाही. म्हणजे गावाचं फील तयार होत नाही, लक्षात ठेवा. आणि हे बघा आता मी वड्या साईडला आहे. हे बघा कसं आहे बघा, गडी बसतो ते बरं का व्हिडिओ काढताना. हे बघा हसतो ते कवळं. तर मला सांगा तुम्हाला कसं वाटतं आमचं रान. आणि ही आमची जोडदार आहेत, म्हणजे खास लंगोटी या थोडक्यात मला गेलं तर बघा आता कसं आहे विषय हाड असतो. तर चला आता आपण थोडं खातीच करू. गडी आपल्यासाठी ले रॉयल बरं का साम्या. म्हणजे आपला खास जोडदार तो लंगोटी यार. म्हणजे असं सोबत असतो ना आम्ही, असं 2 दिवस आठवत होतं. जसं आपण म्हणजे असं पहिले लय मजा केली रे आम्ही, माहिती का. पहिले असं पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात खेळायचं ते घरी दिवसभर तिकडंच. म्हणजे कुठं शहराकडे जा, कुठं वड्यानं फिर, कुठं काही म्हणजे आपल्या मनानं बरोबर आहे. आणि पहिलं दिवस होतं ना लय वेगळं होतं. आता काय तसं राहिलं नाही. आता कसं आहे माणूस आपापल्या नादात म्हणजे आपापल्या कामात बिझी असतो बरोबर आहे. तिचं पहिलं होतं, पहिलं निवांत फिरायचं, कुठं काही करायचं आपल्या मनानं. कोण म्हणजे घरचे एवढं म्हणजे लहानपण कसं असतं बालपण म्हणतात ना, लय भारी. तर मला पण तुम्ही सांगा नक्की तुम्ही तुमच्या बालपणात म्हणजे लहान वयात काय काय केले. तर चला आता आपण जाऊ घरी. गाडीला म्हणलं जातो बरं का बाबा, भेटू नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याला म्हणलं तर चला आता आपण पण जाऊ. मला पण तुम्ही सांगा लोकांचा आपण पुढचं आपलं कसं काय प्रोसेस तुम्ही. चला. मम्मीने सांगितलं मला काम बिजवळ जायचं आहे. तर बघा ही पिशवी दिली, ही जरा असं एक वस्तू आणायची तिथनं बनवून. तर ही बघा अशी कामं जरा करा लागते ती. आणि मम्मीचं काम ऐकत जावा बरोबर आहे. कारण सगळ्यात दुनियात एकमेव अशी व्यक्ती असते की जी आपल्यावरती कायमस्वरूपी प्रेम करत राहते. तर चला आता आपण जाऊ बिजवडीला. चला. तर हे बघा भावानो,
शी आहे बिजवडी आणि सध्या मी तर बिजवडीत आहे. आणि मित्रांनो आपलं काय काम झालं नाही बरं का, कामासाठी आलतो तर आपल्याला परत नागर जायला लागणार आहे. ही बघा ही बिजवडी आहे. म्हणजे मित्रांनो मी पहिली बिजवडी होती ना ती जरा वेगळी होती आणि आता जरा लय फरक झाला या रस्त्यामुळं. तर आपण जाऊ परत घरी माघारी. तर चला आता काय आपलं काम झालं नाही. तुम्ही म्हणसाल की आता मागायचं तर एका दिवसावर आता एका दिसतोय. तर मी आता मित्रांनो जरा सलूनमध्ये गेलो, दाढी केली. कसं आहे जरा चकाचक दिसली माझी माणसानं, बरोबर आहे. आणि आता मला आता जाऊ घराकडं. तर कसं आहे जरा चकाचक राहिलं ना माणसानं, जरा वाज मारायचं म्हणजे फ्रेश वाटतं. आणि त्यात आपली आता इमेज आपली थोडी वाढली या तुम्हाला माहीत असेल. म्हणजे आता कसं आहे तुमचं प्रेमामुळे भावना आपल्याला आता थोडी म्हणजे आता आपल्या नावापेक्षा आपल्याला दुसऱ्या नावानं जास्त ओळखतात, म्हणजे ब्लॉगर म्हणून असं. तर चांगलं म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं जरा ऐकलं ना असं लय भारी वाटतं मनाला, कारण की भावना आता आपली एक समाजात वेगळी जास्त इज्जत निर्माण झाली तुमच्या आशीर्वादानं. तर आता मी चाललो घरी भावनो. आणि घरी जाता आता एक म्हणजे असं माळात कुठं आलो ना मी, असं मला असं वाटतं भावना इथं थांबावं. कारण की ही जी जागा आहे ना ती लय भारी जागा आहे. म्हणजे आता ह्या जागेत मी पहिलं मित्रांनो आहे ना, तर इथं आम्ही पहिलं पळायचो म्हणजे व्यायाम करायला. तर हे बघा आता आमचं घर त्या साईडला आहे आणि आम्ही तिकडून ह्या साईडनं पूर्ण हे सर्कल असं पूर्ण मारावं तिकडं जायचं पळत पार त्या मठापर्यंत. तर म्हणजे लय भारी वाटत तिकडं. म्हणजे पहिलं जे होतं ना ती लय विषयाचा हाड होता. आता आपण चाललो घरी. आणि आता हे बघा ही आपली गाडी आहे गावची 5159 असा गाडीचा आपला नंबर आहे बघा, तुम्ही बघता. आणि लय भारी वाटतं असं गावाला असं आलं ना जरा कुठंतरी फिरायचं म्हणलं तरी. आणि वारं बघा काय भावानं वारं आहे असं स्वर्गात असल्यागत. महाबळेश्वरला मित्रांनो फेल होईल असं सध्या वातावरण, गावचं वातावरण आहे. आणि कसं आहे जरा पाऊस नसल्यामुळे जरा सगळं तुम्हाला जरा म्हणजे मला कुसळ दिसत असते. आणि लय असं म्हणजे पावसाला मित्रांनो पावसाळ्यात आहे ना पूर्ण हिरवगार असते असं वातावरण गावचं, म्हणजे लय भारी. असं शेतात बितात तुम्ही कुठं गेला ना तर पूर्ण वावरात म्हणजे आपलं कुठल्या प्रकारचं काय त्याला म्हणू आपण पीक असतंय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कांदा म्हणा, वाटाणा म्हणजे बटाटा सगळं असतं त्यात. लय भारी वाटतं. तर आपण जाऊ घरी मित्रांनो. तर चला आता जाऊ घरी आपण. भावानो घरी पोचलो बरं का. आता जेवाय जरा भूक लागलेली खाल्लं नसं का काय सकाळी केलं तर नाश्ता तेव्हा आता जेवायचं आहे. तर चला आता तुम्हाला मी दाखवतो ना की जेवाय काय आपल्यापाशी. आता मम्मीने काय बनवले काय माहिती. घरात जाऊ आता आपण बघू काय विषय आहे तो. चला हे बघा इथं आमची म्याव बसली आहे. कसे आहे दिसतंय बघा, बघते लय वांगाळे. रिअल आहे पण माझा डुप्लिकेट आहे, ओरिजिनल आहे. हे बघा पळते बघा आहे का, पळते की नाही. ते आमची माव आहे लय खतरनाक अशी. लय भेटते बाबा, म्हणजे भेटते ती मला. तिला मी आणली बरं का घरी. आता सध्याचा येऊ त्याच्या रूममध्ये. ही आपली किचन आहे हे बघा, ही किचन आहे. मी म्हणताल ही काय ही किचन आहे. तो म्हणता एवढा पाईपी कशा यायचा. तर मित्रांनो ह्यो जो गॅस आहे ना तो हा जो गॅस आहे तो भारत गॅस आहे. आणि तो गॅस आहे ना तर तो गॅस तुम्हाला मी दाखवतो. तो गॅस मित्रांनो आपला जो आहे ना तो गोबर गॅस आहे. म्हणजे नॅचरल नैसर्गिक. तर हा मित्रांनो ह्याच्यावरती लय भारी जेवण होतं लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण असं म्हणजे गुरांच्या शेणावरती खतांवरती मित्रांनो तो गॅस तयार होतो. आणि ही पाईप दिसते ना तर ही पाईप त्याच्यातून मित्रांनो गॅस आलेला आहे. हे गॅस आणि ती पाईप म्हणजे तिथं गॅस असा पेटतो. तर लय भारी असते ती बरं का गॅस. म्हणजे ते आपल्याला खाण्यासाठी पण चांगलं असते. त्याच्यातलं म्हणजे आपण जे भाकरी करतो कालवण करतो हे सगळं. तर आपण जेवण करू सुंदर असं. चला आता जेवू. तो बाबा मम्मीने काय बनवलं ते जेवायला. तर हे बघा भावानं हे बघा आता बेजवडती आता मी वडापाव आणला आहे आणि भाजी आहे चपाती मिरच्या. तर जेवाया हे बघा आमची मम्मी हात नुसती व्हिडिओ काढताना. तर आता मी जेवतोय तुम्ही पण जेवाया. वडापाव थोडं खातो थोडं जेवतो. लय बुखारी सकाळला थोडंसं खाल्लं मग नाश्ता केला व्हायचं. तर चला आता जेव आपण थोडंसं. हे बघा आम्ही बसतोय गाडीवर कसं ठीक आहे कसा बसला मध्ये. हे असं असतंय गावचं जरा वातावरण. असं जरा फिरायला लागते डबल टिबलची मजा येते. तुम्ही असं गाव बसता का मला सांगा काय मध्ये टिबलची गावाला. आणि आमचा रस्ता बघा हायवे हे बघा कसा रस्ता लय खतरनाक आहे. आणि आता आम्ही चालतोय घरी. ती आपला माता गडी म्हणजे ते माझं मामा आहे बरं का त्यांच्या घरी चाललोय आम्ही. इथं त्यांचं घर आहे कसं दिसतंय बघा घर बी खतरनाक घर आहे. आपण जाऊ त्यांच्या घरी जरा तिथं बी व्हिडिओ काढू कसं वाटतं बघा मला तुम्ही सांगा.
वातावरण जरा ढगाळ असल्यामुळे जरा भारी वाटते जरा फिरायला फिरायला गाडी कुठं म्हणतो होय भाऊजी बरं वाटते जरा तसं जरा फिरलं पाहिजे माणसानं फिरल्यानं जरा माणसाला अनुभव येतो नवीन नवीन गोष्टींचं अरे बघा आता आम्ही त्यांच्या घरी आलोय हे त्यांचं घर हे बघा कसं हिरवं गार आहे की नाही हा हे बघा त्यांच्या गुरं बिरं लय खतरनाक आहे ती बघा हे बघा, आता आम्ही पोचलो बरं काय त्या घरी आणि ही त्यांचा गोठा आहे तुम्हाला त्यांचा गोठा दाखवतो लय भारी आहे हे त्यांचं घर आहे हे गुरं बाग असेल कसा विषय असा हाड आहे आणि लय भारी घरा पुढं मित्रांनो जागा आहे फुलं बिलं खतरनाक असं काम आहे तर मला सांग मी नक्कीच सांगा कमेंट मध्ये तुम्ही असं फिरताना का वाटते फिरलाय गावाला शेती तर काय प्रोजेक्ट नाही कारण की पोर चालले की धरतात गावाला जरा फिरायला जरा मजा येते आणि आता त्यांच्या घरी आलो आम्ही हे बघा कसं आहे लय मित्रांनो झाडे बिडे टाकी केवढे बाग आहे आयला एवढी आखी हिर असेल तेवढी टाकी जाईल बघा हिरेपेक्षा टाकी मोठी मला वाटते एका हिरीच्या मध्ये टाकीत बसते एवढी मोठी टाकी आहे आणि इथलं मित्रांनो आपलं घर दिसतंय का बघू आपण हा बघा त्या बघा दिसतंय हे दिसतंय बघा घर आपलं इथं आहे लांब आहे थोडं तर चला आता आपण बघू नक्की काय विषय चला मित्रांनो ह्या गाड्याकडे बघून मला दिवस जुनं आठवलं माझं म्हणजे आम्ही परत शाळेत जायचो ना तसं येच बघा हे बघा सगळ्याला चालत आणि तिकडे बी पोर आहे ती हे बघा घरी चालली ती म्हणजे आता आम्ही पहिला होतो ना तर आम्ही असं शाळेत चालत यायचो लय भारी वाटायचं सगळ्या पोरासोबत चालायचं मस्त वगैरे असं शाळेतनं म्हणजे खेळत बिळत मजा करत म्हणजे अजून पोरं देते हे बघा तुम्ही बघत त्या साईडला बी येते आणि आम्ही लय मजा करायची पहिली शाळेत शाळा म्हणजे शाळेत दिवस असतात ना ते लय खतरनाक असतात विषय जरा हार्ड असतो आणि कसं आहे जेवढं तुम्ही लहानपणाची जेवढी मजा काय ना तेवढी मजा करून घ्या कारण की जे एकदम मोठं झालं ना काय मजा वजा नसते सगळं वाट लागते सगळ्या आयुष्याची हे बघा आता हे आमच्या बाप्पाचं मागं सारखं काय ना काय काम चालू असते ग बसत नाही तर सारखं काय ना काय करत असतं त्यामुळं परत वेळ नाही एकदा 10वीपर्यंतच काय असेल ते करून घ्या परत नाही रे नाही परत संपलं आयुष्य म्हणजे माणूस वाटून झालं मारायचं थोडक्यात ध्यानात घ्या कारण की परत लय संघर्ष आहे जीवनात परत तुम्हाला संघर्ष करायचा आहे त्यामुळं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत खेळून घ्या मजा करून घ्या लक्षात ठेवा आणि ही आयुष्य परत नाही म्हणजे ही कसं आहे आता ही थोडा दिवस आहे तोपर्यंत जगून घ्या मस्तपैकी आहे थोडंच आयुष्य आहे काय असेल देवानं तरी आपल्या नशिबात त्यामुळे जगून घ्या मस्तपैकी आणि मजा करा रे आयुष्यात काही करा पण मजा भरपूर करा कारण की मजा म्हणजे लय महत्त्वाची गोष्ट आहे सध्या माणसं आता सगळी डिप्रेशनमध्ये येते डिप्रेशनमध्ये न राहता मित्रांनो मजा करा कारण की मजा केल्याशिवाय म्हणजे मन आपलं जिथं हलकं होतं ना ती गोष्ट माणसानं केली पाहिजे कधी लक्षात ठेवा बरं तुम्हाला मग आता उद्या तुम्हाला कुठं काय असेल तिकडं मस्तपैकी जाऊन फिरा बिरा एन्जॉय करा हां पण संध्याकाळी घरी या कारण की घरी येणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही दुनियात कुठं फिरा पण संध्याकाळी घरी घरच्यासोबत अर्धी भाकरी खायची आणि निवांत झोपायची तारून द्यायची त्यामुळे लक्षात ठेवा फिरा बिरा जरा मस्तपैकी आयुष्यात आणि शाळेत दिवस लय भारी होतं रे आम्ही शाळेत जायचो ना लय मजा येते शाळेत मास्तर हाणायचा पण गडी संध्याकाळी घरी हसत घरी यायचा लक्षात ठेवा तर हसलं पण पाहिजे आणि आता हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो पण क्लायमेट बघा आता हे सध्या पावसाचं वातावरण आहे आणि लय भारी वाटतंय मला पण तुम्ही सांगा कसं वाटतंय तर चला आता आपण पुढच्या कामाला लागू थोडं चला तर भावा ना आता हे बघा ही आपली गोर आहे ती दिस इज आम्हारी गाय ही आमची लाडकी गाय आहे हे बघा मला अजिबात मारत कसे हा ही लय गेला आहे बघा ही थोडं अवकाळ आहे बघा कसं बेतय कसं करतंय बघा आहे का बेतय या ही गाय लय भारी ही आपली गाय आवडते आणि ती आमची गौरी कशी बघते बघा गौरी मला कशी बघते बघी कसं बसले तुमच्याकडे मित्रांनो आहेत का अशी गुरं मला सांगा कमेंटमध्ये आणि आता सध्या हे बघा आणि आमचं घर आणि मित्रांनो आता झाला आहे निरोप घ्यायची वेळ तर आता आपण जाऊ तुम्ही पण जावा काम झोपू मस्तपैकी सकाळी भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन असतात आपल्या भावा सबस्क्राईब करून जावा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला आता थँक्यू फॉर वॉचिंग